मस्त होते जेवण करून नका इथंच खाऊ पैसे देऊन खाऊ पांढरा पांढरा सर्व पांढरा तांबडा चपातीचा आपण तिघ जण जेवण काय नाश्ता आस्वाद त्यांच्या तर्फे तुम्हाला जेवण होतं मी घेतला की व्हेरी 8 नंबरला घेतला छान इकडनं 8वा नंबर जो आहे तो आपण घेतला म्हणलं बजाजची 2 8 हा इथे आणि एवढं लोकांना माहिती हो खूप चांगलं झालं नक्की करते 100% करणार ते सांगणार नाही साहेबांना एक विनंती बी केली दर्शनाला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार येणार आहेत. त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री भरणे मामा येणार आहेत. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे आमदार प्रकाशदादा सोळंके, अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चव्हाण आणि एकूणच मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते येणार आहेत. आणि दररोज संध्याकाळी क्रमिकेचा कार्यक्रम इथं होत असतो, मनोरंजनाचा कार्यक्रम होत असतो. तो त्याला खूप प्रतिसाद आष्टी शहरातून आजूबाजूच्या गावातून मिळतो. तर या सर्व गोष्टीचा फायदा नागरिकांनी घ्यावा. बघा, कृषी प्रदर्शन का घ्यावा वाटलं, मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात शेतकरी संघटनेमार्फत केलेली आहे. पहिल्यांदा मी शेतकरी संघटनेचा अधिकृत उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली आणि मी निवडून आलो. माझ्या शिक्षण संस्थेचं नावसुद्धा शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आहे. म्हणजेच शेतकरी जीवनाशी माझी लगन जादा आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर अनेक वेळा मी मोर्चे काढतो. दिल्लीला पायी मोर्चा नेला, मुंबईला नेला, बीडला नेला. एकूणच शेतकऱ्यावर जे जे संकट येतील त्या सर्व संकटाच्या वेळी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहून त्यांच्यासाठी काम करण्याची माझी सवय आहे. त्यामुळं मी असा विचार केला की आधुनिक शेती नवीन तंत्रज्ञान आता आलेलं आहे, त्याचा फायदा आपल्या सर्व भागातील शेतकऱ्यांना व्हावा म्हणून शेतकरी साठी हे शेतकरी प्रदर्शन आपण ठेवलेलं आहे.